मित्रांनो, ज्यासाठी आलो होतो केदारनाथ बाबाचे दर्शन करायला, तर ते मंदिर दिसलंय. आलोय आपण फायनली. पाहू शकताय फुलाची सजावट आणि इतकं भारी मंदिर. मित्रांनो, जवळपास पाऊण तासात 2 किलोमीटर आलोय आणि आता उजेड पडायला लागलाय. 4:30 वाजता निघालो होतो. शॉर्टकट कैसा है ये? हाँ, जैसे जिंदगी में दोबारा जन्म होता है वैसा शॉर्टकट है ये. ही जुडी 60+ वय चालत चालल्यात आणि इकडं बघा हे जरा यंग तरी चाललेत घोड्यावर. मित्रांनो, तर 5 किलोमीटर राहिले अजून. तर पाहू शकता इथं हा रोड पूर्ण बर्फाखाली होता, तर इथं बर्फ तोडून रोड तयार केलाय बघा. मित्रांनो, तर फायनली आपण केदारनाथ बाबाच्या मंदिराच्या इथं पोचल्यानंतर पहिलं तर बाबांचे बाहेरनं दर्शन घेतले. त्यानंतर पहिलं काम केलं म्हणजे बॅगेज टाकून आपण झोपून घेतलं. मित्रांनो, तर इथं टेंट लावलाय आणि आता ओट्स बनवतोय. हर हर महादेव. मित्रांनो, तर आपण कळत आहे बारामती ते केदारनाथ यात्रा, त्यातील दिवस 7वा आहे. तर 6व्या दिवशी आपण गौरीकुंड येथे मुक्काम केला होता. तर पाहू शकता इथं टेंट लावला होता. तर आपण सोनप्रयाग येथे आपली गाडी पार्किंगला लावून गौरीकुंड येथे मुक्काम केला होता. तर आज आपण ट्रॅक अप करून आज फायनली केदारनाथ बाबाचे दर्शन घेणार आहे. तर टेंट लावलाय, टेंट वगैरे आवडतो आणि निघतो. तर गौरीकुंड तुम्ही जर कोणी येणार असला आणि तुम्हाला टेंट लावायचा असला तर तुम्ही इथं गौरीकुंडला लावू शकता. पण इथं पण परमिशन देत नाही आहे शक्यतो. मी विचारलं एकाला, तर त्यांनी कोपऱ्यात सांगितलं लावायला, मग लावला. मी लावल्यानंतर बाकीच्यांनी लावला नाही, तर कोणाला लावूनच देत नव्हती. तर असं आहे. तर चला, फायनली तुमचा भाऊ चाललाय. मेन म्हणजे आत्ताच तप्त गौरीकुंडामधून आंघोळ करून आलेलं आहे. गौरीकुंड जे मागच्या वर्षीच्या पावसात सगळं दगडात म्हणजे नष्ट झालं होतं, तर ते आता नवीन बनवलं आहे आणि एकदम गरम पाणी असलं कडक ना भाऊ, आत घुसूशी पण वाटत नाही इतकं गरम पाणी. तर फायनली आंघोळ वगैरे झाली. आता टेंट आवरायचं आहे आणि निघतोय. बरोबर आपण आता 4 वाजल्यात 3:55, तर 5:15 वाजता इथनं ट्रॅक आप चालू करतोय. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. चलो, बाय बाय. मित्रांनो, तर टेंट आवडताना टाईम लॅप्समध्ये दाखवणार होतो, पण इथं नाही घोडे येतात, सारखे घोडे येतात, त्यामुळं नाही कॅन्सल केलं. आता डायरेक्ट आवडतो आणि निघूया. ओके मित्रांनो, तर फायनली टेंट वगैरे आवडला आहे. मला वाटलं लवकर आवडेल, पण जवळपास अर्धा तास लागला सामान बॅगमध्ये ठोसायला. एवढी मोठी बॅग घेऊन चाललोय मी. चालेल का नाही ती कमेंट करून सांगा तुम्ही. तुम्हाला पुढे जाऊन पाहिलंच भेटेल. तर ह्याचं मोटिवेशन कसं आलं मी पुढे जाऊन सांगतो. एवढी मोठी बॅग घेऊन जायचं. मित्रांनो, तर फायनली गौरी माताचं मंदिर उघडलेलं नाही आहे आता. तर हे मंदिर आहे आणि निघतोय आता. चला, गौरी माता की जय. आणि तुम्ही पाहू शकता इथनंच घोडे वगैरे 2 वाजल्यापासून चालू झाले सामान घेऊन. ते इकडून असं सरळ जायचे, असं पतलेसे गलीचे. चला जाऊया. ओके मित्रांनो, तर जवळपास अर्धा किलोमीटर नाही तर 1.5 किलोमीटर आल्यानंतर ही कमान लागते. इथे एक पोलीस चेक पॉईंट आहे. चेक पॉईंटमध्ये पोलीस असतात. चला चलो सर. मित्रांनो, तर निघालोय आता. तर घोडे चाललेत बघा. तर घोड्यांचा इथनं जाग्यावर घेतला घोडा गौरीकुंडापासून. तर 4,000 रुपये रेट आहे. तर चला, मला बॅग आणि बॅगचे 3,000 बरंच मागे लागतात. बॅग घेऊ का हे करू का, 3,000 म्हणत होतो बॅगची. चॉकलेट खातोय आता, जातो. मित्रांनो, जवळपास 1.5 किलोमीटरच्या पुढे चालले. पाहू शकताय असं चढत यायचं, परत वळण घ्यायचं, म्हणजे घाटातला रोड टाईप असते. चलो, चढत जायचं. अजून तर ब्रेक नाही घेतला मी. घेईल मेन तर बॅग नसती ना, तर मी डायरेक्ट 8 किलोमीटर नंतरच ब्रेक घेतो. पण बॅग आहे त्यामुळं थांबायला लागेल मध्ये आधी. ओके मित्रांनो, तर जवळपास 2 किलोमीटर आलं. इकडून पाहू शकता उलट्या बाजून लिहिलं आहे गौरीकुंड 2 किलोमीटर आणि ह्या बाजूनी ही खोटी माहिती आहे तशी. केदारनाथ 14 किलोमीटर. 14 किलोमीटर नाही आहे इथनं, 20 किलोमीटर आहे अजून. हां, चला बसतो थोड्या वेळ. आता 2 किलोमीटर आलं. मित्रांनो, जवळपास पाऊण तासात 2 किलोमीटर आलोय आणि आता उजेड पडायला लागलाय. 4:30 वाजता निघालो होतो, 4:15 वाजता आलेलो आहे 2 किलोमीटर. तर आता बघा उजेडायला लागलंय आणि कसलं भारी वातावरण, एक नंबर आहे भाऊ. पाणी पितो जा. मित्रांनो, तर उजेडले
आणि कसला भारी व्ह्यू दिसतोय एक नंबर. इथनं बर्फ दिसायला लागले, सगळे बर्फाचे डोंगर दिसायला लागले. बर्फ आहे ना तिथं जायचं आपल्याला. ओके मित्रांनो, जवळपास 2.5 किलोमीटरच्या आसपास आला ना हा टप्पा आहे. म्हणजे हा फोटो पॉइंट आहे. इथनं ग्लेशियर दिसतंय. इथं पाहू शकताय. इथं पण मी कॅम्पिंग करू शकत होतो, पण इथं वॉशरूम नाही येत असे, तेव्हा नाही आलो मी इकडे. मित्रांनो, जवळपास 3 किलोमीटर आल्यानंतर इथं पाहू शकताय चिरवास भैरव मंदिर आहे. तर भैरव बाबाचे जय भैरव बाबा. भैरव बाबाचे दर्शन कर नाही टिका मत लगाव, पसीना बहुत आ रहा है. तर चला जाऊया आता. जय भैरव. चॉकलेट घेतो जरा. चॉकलेट असे असले तोंडात की जा एनर्जी असल्या का वाटते. ते पण ह्याची ऑरेंज नाही तर काय ते. मित्रांनो, तर पुढे आल्यानंतर 3 किलोमीटरच्या आसपास हा मोठा सुंदर असा धबधबा आहे. हा पावसाच्या काळात नाही एकदम भारी दिसतो, पण आता पाणी थोडं कमी आहे. आणि ह्याच ठिकाणी लँडस्लाईड झाली होती. इथनंच हा पोर्शन नाही वाहून गेला होता सगळा मागच्या वर्षी. तर ह्यांनी चांगलं रिपेअर केलंय आता एकदम मजबूत मध्ये. कारण मागच्या वर्षी इथंच ह्या धबधब्यापाशीच लय प्रेशरने पाणी आलं होतं आणि हे सगळं वाहून गेलं होतं इथलं. तर व्ह्यू एक नंबर आहे. नाद खा जरा. चॉकलेट खातोय ऑरेंज फ्लेवर एनर्जी यायसाठी. चला गोळी गोळी. व्ह्यू एक नंबर आहे भाऊ. जितका व्हिडिओ काढेल तितका कमी आहे. व्हिडिओ मापातच काढला पाहिजे, नंतर एडिट करताना लय त्रास होतं. तर गौरीकुंड पासून 4 किलोमीटर आल्यानंतर यो भाऊ भेटला. तशी बरेच जण भेटली की म्हणे तुमची लय मोठी बॅग आहे, बॅग घेऊन जाऊ का, काय करू का. तर म्हणलं भाऊ तू नेऊ शकतोय तर मी का नाही नेऊ शकत. त्याला म्हणलं तू नेऊ शकतोय, तू हट्टा कट्टा नेऊ शकतोय, तर तुझ्यावर मी जरा स्ट्रॉंग दिसतोय, मी तर नेऊ शकतोय आरामात. तर भाऊ म्हणला ठीक आहे काय अडचण नाही. तो म्हणला की काय झालंय, नेणारी माणसं लय आहेत आणि हे कमी आहेत, देणारी माणसं कमी आहेत बॅग वगैरे, त्यामुळे त्याला ही बैठा नहीं. तो क्या कहोगे भाई, क्या कहोगे, कैसा है, भीड़ है क्या नहीं आज? पता नहीं, समझ में नहीं आ रहा है. भीड़ है क्या, लोग आ रहे हैं क्या नहीं? किधर से आप? नेपाल से. नेपाल से. नेपाल कहाँ से? नेपाल कालीकोट से. कालीकोट से. मैं आया था नेपाल, उधर पोखरा आया था और काठमांडू आया था, पशुपतिनाथ गया था मैं नेपाल में. नेपाल में हाँ घूमने के लिए गया. हाँ हाँ घूमने के लिए आया था. तर चला मित्रांनो जाऊया आता पुढे. मित्रांनो तर जवळपास 4 किलोमीटर आलोय आता. 4 किलोमीटर आल्यानंतर ना हे मागच्या वर्षी जे पाऊस झाला होता ऑगस्ट महिन्यात, त्यामध्ये भरपूर जागेवर रोड तुटला होता. त्यापैकी इथं पण रोड तुटला होता. पाहू शकता आता नवीन रोड बनवला होता. मागच्या वेळेस पर्यायी रोड असा वळण केला होता. मी आलो होतो ना त्यावेळेस ह्या रोड निघालो होतो. मी सप्टेंबरमध्ये आलतो, आता परत आलोय मेमध्ये. तर पाहू शकता नवीन रोड टकाटक बनवलाय. आता त्यांनी काय केलंय, लोखंडाचा पूल बनवलाय आणि पाणी जायला जास्त जागा ठेवली. कारण जास्त पाऊस आला नाही, हे धबधबे आहेत मेन वळण पाणी जास्त येते त्यामुळे वाहून जात आहे. आता बघा कॉन्क्रिटिंगचं केलंय. शक्यतो ह्या वेळेस किती मोठं पाणी आलं तरी वाहून जायचं नाही असं हे लोखंडाचं केलं एवढं पोषण. चलो तुटला तर ह्या लोखंड तुटलं लगेच दुरुस्त करता येईल अशा पद्धतीने. मित्रांनो तर थांबलोय 4.5 किलोमीटर नंतर. तर बिस्किट खातोय, भूक लई लागली. कारण काल रात्री पण जेवण असंच केलं होतं हलकं फुलकं. तर पुढं पाहून जागा पाहतो तिथं जाऊन मॅगी बनवतो. इथं मॅगी 60 रुपयाला आहे, 10 रुपयावाली पॅकेट. तर आपण सगळं आणलंय, एवढं वजन घेतलंय त्याचा फायदा पण केला पाहिजे. आता मॅगी खाऊ पुढे गेल्यावर जागा भेटलं. मित्रांनो तर जवळपास 5 किलोमीटर आलोय. तर आता इथं थांबतो, मॅगी बनवतो. इथं वरती बसतो तर मॅगी बनवतो. आपल्याकडे कॅम्पिंग गॅस एवढं वजन घेऊन आलंय त्याचा फायदा करून घेतो. इथं 60 रुपयाची एकच मॅगी खात आहे. मी 2 बनवतो नाही तर 3 बनवतो. एकदा खाल्लं म्हणजे वरती पोचस तोपर्यंत विषयच नाही. चला मित्रांनो तर आता एका ठिकाणी थांबलोय. आता इथं मॅगी बनवतो. आता तिकडंच लावतो कॅमेरा, इथं लावतो कॅमेरा. टाइम लॅप्समध्ये दाखवतो तुम्हाला. आता मॅगी खातोय ते आपण इतकं वजन घेऊन आलोय त्याचा काय ते फायदा केला पाहिजे.
मित्रांनो, तर आपली मॅगी तयार झालेली. तर जेवढा सगळा कचरा होता, जो मॅगीचे पॅकेट वगैरे होते, ते सगळे आपणच उचलले, बॅगमध्ये टाकले. तर मॅगी बनती आता, पाहू शकताय. ही मॅगी इथं 150 रुपयाची झाली असती. तर मी बनवली. आता मला सरती का नाही काय माहिती, पाणी जास्त झालं म्हणून 3 टाकले मी. बघूया आता ठुसली ना डायरेक्ट वरती गेल्याशिवाय काही खायलाच लागायचं नाही. चला मित्रांनो, तर मॅगी वगैरे बनवली. आता वरती चढलं होतं. हा नाही हा हा हा. तो मित्रांनो उतारतोय खाली, लय वरती मोठा टप्पा आहे. दिखा दो हम लोग को, खुद चैनल बता देंगे, लाइक सब्सक्राइब कर देंगे. ओके ओके. कितने फॉलोअर्स हैं? फॉलोअर्स कम है यार. इधर दिखाओ, इधर. हेलो, ये हैं हमारे रोशन भैया, ये पिंटू भैया, और एक अजय बाबू उधर गए हैं. इधर घुमाइए, इधर 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 इनके तरफ. ये भैया हमारे लोजपा के, मेरे जिला के उपाध्यक्ष हैं. ये दोबारा आए हुए हैं केदारनाथ घूमने के लिए. हम लोगों को लेकर, हम लोग प्रथम बार एंजॉय है. भैया दोबारा और आए हम हैं. प्रार्थना करेंगे कि बाबा सभी का यात्रा मंगलमय करें. तर मित्रांनो, मी इथं बनवत होतो मॅगी वगैरे, तर सगळी माझ्याकडे टकमक पाहत होती. म्हणे अरे ह्याने इकडं मॅगीचा जुगाड कसं काय लावला, असं झालंय. सर कितना वेट आहे, वेट कितना आहे मित्रांनो? तर पाहू शकताय, ह्यो एकदम मस्त दिसतोय धबधबा. तर चला मॅगी बिगी खाल्ली आणि निघालो. जा वजन कमी झालं का वाटलं बॅग मधलं. अजून एका खायचं 2 किलोचं असेल बहुतेक. गॅस सिलेंडर, 1 सिलेंडर संपत आलाय, ते बी फेकून देता येईल. आणि मॅगी बिगीचं बी वजन कमी करता येईल, असं बघूया. मित्रांनो, तर हा पूल आहे. या पुलावरून घोडे वगैरे जातात. लास्ट टाइम आलतो ना त्यावेळेस सगळं तुटलं होतं. तर ह्याच पुलावरून सगळे घोडे पण माणसं पण जात होती. तर ह्यो जरा फिरून जातोय आणि पुढनं आहे ना ते रिपेअर केलाय त्यांनी. मागच्या वेळेस हानी झालेली, तर त्या पुलावरून जाऊया. आणि आपण बरोबर मिड पॉईंटला आलोय. मिड पॉईंटला कधी तुम्ही समजायचं, आपण नदीच्या ह्या साईडनं लेफ्ट हँड साईडवर ना राईट हँड साईडला ज्यावेळेस चालायला जातो ना त्यावेळेस मिड पॉईंटला येतो. आणि मेन म्हणजे मिडपेक्षा कमी इकडं कमी, अजून वरती जास्त आहे. मेन म्हणजे तो पार्ट लय हार्ड आहे. इथं तुम्ही 3 तासात जर चढला असेल तर तिथं तुम्ही 6 तास लागतील, असं आहे. इतकं हार्ड आहे ते. चलो मित्रांनो, तर मी ट्रॅक करत होतो. खूप सारे महाराष्ट्रातले लोक आले तिथं भेटतात. तर हे पण भेटले होते. कुठले बोसरीचे ना तुम्ही? हां. तर इथं धबधब्यापाशी थांबले होते, तर भेटले. बरं वाटलं आम्हाला. आम्ही तुमचा आदर्श घेऊ आहोत. कधीतरी आहे ना आम्ही पण येऊ सायकलवरती. या हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, तर आपण कळत आहे बारामती ते केदारनाथ यात्रा, ते पण पॅशन प्रो गाडीवर. तर आज दिवस 7वा आहे. तर 7व्या दिवशी फायनली आपण केदारनाथ बाबाचे दर्शन करायला पोचत आहे. तर हा ट्रॅक नाही वे, तर तिथं लिहिलं आहे 16 किलोमीटरचा ट्रॅक आहे टोटल, पण टोटल हे 22 किलोमीटर आहे. मी ह्याच्या अगोदर 2 वेळा येऊन गेलो आहे. तर त्यावेळेस मी स्मार्ट वॉच घालून आलो होतो. तर टोटल माझं सगळं नाही 25 किलोमीटर होत होतं दिवसात. तर तिथल्या तिथं फिरणं वगैरे, कालभैरव मंदिरला जाणं, हे सगळं मिळून जवळपास 25 किलोमीटर होतं. हे यांनी कसं मेजर केलं आहे 16 किलोमीटर ते मला माहीत नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये 22 किलोमीटरचा ट्रॅक आहे. आणि मी जिथं उभा आहे तर तो मिड पॉईंट आहे असं म्हणता येईल. तर आपण नाही नदीच्या लेफ्ट साईडने येतो ना तोपर्यंत एकदम इझी टप्पा आहे. त्या टप्प्यात नाही आपण आरामात 2, 2.5, 3 तासात येऊ शकतोय. आणि जो मिड पॉईंट मी म्हणतोय, ही नदी क्रॉस करून आपण नदीच्या राईट साईडने जायचं आहे, तो एकदम हार्ड टप्पा आहे. तो टप्पा पार करायला तुम्हाला 5 तास 6 तास पण लागू शकतात. जेवढ्यात तुम्ही पहिला टप्पा पार करून आलाय ना तेवढ्यात त्याच्यात डबल टाईम तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात लागणार आहे. तर ही पाहू शकताय नदी, लोक इथं जाऊन फोटो वगैरे काढताय. आणि मेन म्हणजे जी ऑगस्ट 2024 मध्ये पाऊस झाला होता त्यामध्ये हा पूल पूर्णपणे वाहून गेला होता. इथं नवीन पूल होतोय एक्स्ट्रा हाईटचा, कारण जे पाऊस होतो इथं त्या पावसात हे पूल राहत नाही आहे, कारण एकदम सगळं पाणी इकडे येतं आणि सगळं वाहून जातं. तर हा पूल पण मागच्या वेळेस तुटला होता आणि ह्याच्यामुळं पण यायला जायला खूप प्रॉब्लेम येत होता. तर चला हा पूल चालू झाला आहे आता, त्यामुळे घोडे वेगळीकडून जातात आणि माणसं वेगळीकडून जातात. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे
भाऊ असेच तुम्हाला केदारनाथबद्दल अपडेट सांगत राहतो. इथनं पुढं हा टप्पा चालू होतोय. तुम्ही पाहू शकता नुसतं फिरत 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 जायचंय तिकडं वळती, आणि ती वळती दिसतंय पांढरं, तिथं पण नाही थांबायचं आपल्याला, त्याच्यावर लय वळती जायचंय. आता आपण जवळपास 9 किलोमीटर 9 ते 10 किलोमीटर आलो असेल माझ्या अंदाजाने, 9 किलोमीटर ते आलो असेल. आणि इथनं अजून आपल्याला तेवढंच 12-13 किलोमीटर जायचंय. म्हणजे कसं मेजर केलंय त्यांनी मला कळा नाही, 16 किलोमीटर, पण ॲक्च्युअलमध्ये 22 किलोमीटर भेटते. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर थोडं पुढं आल्यावर आपल्याला पहिलं बर्फ दिसतोय, म्हणजे जराच आहे तो जमलाय तर बर्फ आहे पाहू शकतोय. तर चला जाऊया. इथनं पुढं आता हे आलंय सोप्पं. मग अशी लय हार्ड होतं, कुठलं मी त्यावेळेस गोप्रो चार्जिंगला लावला होता. हा चला मित्रांनो, तर खाली पूल दिसतोय का, त्या पुलापासून आलोय मी. तर चला जाऊया. इथनं वरती असं लई हार्ड आहे. इथं पहिला जो टप्पा होता ना तो सोप्पा होता, नंतरचा अवघड आहे. मित्रांनो, तर पाहू शकताय खालनं आलोय तिकडून, ते निळं दिसतंय का, इथं बघा कसला गाठ आहे. अर एवढं चढून जायचं म्हणजे हालत खराब होती. तर चला, एवढी बॅग असून पण मी आलोय वरती, आणि काय अजून काही स्ट्रगल नाही, व्यवस्थित आलोय. मित्रांनो, असं बैठेंगे असं थांबत थांबत जायला लागतंय. असं बसायला केलेलं कॉन्क्रीटचं. ही बघू शकता, ही जुडी 60+ वय चालत चालल्यात. आणि इकडं बघा, हे जरा यंग तरी चाललेत घोड्यावर. तर जी इच्छा आहे ज्याची त्याची, काय नाही म्हणू शकत. घोड्यावर जाणं पण सोपं नाही आहे, सगळे झटके वाजतात अंगाला. हे पिट्टू आले. बॅग 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 बॅग. चला मित्रांनो, तर 9 किलोमीटर चालत आलोय. असं ह्या जे गव्हर्नमेंटने मोजलंय त्यानुसार आहे. असं तर जास्त आलो असेल मला वाटते. तर चला जाऊया. लय आता घोडे येणारे चालू झालेत आणि जाणारे पण. आतापर्यंत काय होतं तर फक्त जाणारीच लोक होती, त्यामुळे गर्दी कमी होती. आता दोन्ही साईडनी तशी येणारी कमीच आहेत, अजून घोडे येतात फक्त. चला मित्रांनो, तर बर्फ फायनली बर्फ दिसला म्हणजे बर्फ मग अशीच दिसला होता, पण मगाच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. इथं पण एक ही आहे झरणा धबधबा होता, तर धबधबा फ्रीज झालाय. फ्रीज त्या खालनं पाणी जात असेल, पण काळा झालाय बर्फचा. बर्फ पाहिला ते केदारकंठाला भाऊ नाथखोळा, हे पण मस्तच आहे. जे पहिल्यांदा येईल त्यांच्यासाठी भारीच आहे भाऊ. बर्फच असतो पहिला बर्फ पाहायचा, ही वेगळीच मजा आहे. बर्फाच्या मधनं रोड. मित्रांनो, तर पाहू शकता लोक कशी दिसतात, मुंगी गते आलेली. अजून येतात खालनं लई लोक. चला दमलो पार. दमलो म्हणजे काही मी मानसिक नाही दमलो, खांद लई लोड येतो ह्या बॅगमुळं. चला मित्रांनो, तर इकडून असं लॉंग कटने फिरून जायला लागतंय, आणि हा मधनं शॉर्टकट आहे. तर शॉर्टकटनीच जातोय मी डायरेक्ट. तिथं पोरं उभी तिथं. चलो मित्रांनो, तर 5 किलोमीटर राहिले अजून. तर पाहू शकता इथं हा रोड पूर्ण बर्फाखाली होता, तर इथं बर्फ तोडून रोड तयार केलाय बघा. दोन्ही साईडनी बर्फ आहे आणि मधनं रोड तयार केलाय. तसं ब्लॅक आईस झालंय का वाटतंय मला हे. होय, पाय मुरगाळायचा. हा बघा, दोन्ही साईडनी बर्फ आणि मध्ये रोड, म्हणजे बर्फ तोडून रोड केलाय. आता दोन्ही साईडनी लोक यायला लागलेत, जाणारी पण येणारी पण, त्यामुळे लय गर्दी झाली का वाटायला लागली. नाही डार्लिंग. तर मित्रांनो, आता आलोय म्हणजे जे बेस कॅम्प आहे मिलिटरीचं, तिथं जो हेलिपॅड आहे त्या हेलिपॅडच्या ठिकाणी आलेलं आहे. तिथनं व्ह्यू बघा कसला जबराट आहे, एक नंबर नाथखोळा व्ह्यू दिसतोय. आणि इकडून वरती आपल्याला ते दिसतात का निळे कागद, तिथं ही दुकान आहे, तिथपर्यंत जायचे. ते हे 2 भाऊ भेटलेत. किती आहे भाई?
मैं अम्बाला से हूँ। अंबाला हरियाणा. हरियाणा चंडीगढ़ के पास। अरे भाई हे आपल्या महाराष्ट्रात नाही कुठं नाही भाऊ. संगमनेर. आणि हे तुमची ओळख कसं काय झाली? आमची ओळख रस्त्याने भेटता भेटता होती ओळख अशी. एकटाच आलाय काय तुम्ही? मी एकटाच आलेलो आहे, हे दोघं जण आलेले पण यांचं साथीवरती गेलेलं आहे. बर 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 चालतंय चालतंय. तर चला बघूया आता. मला इथं ओट्स बनवायची होते पण पाणीच नाही आहे मेन म्हणजे. तर चला आता वरती गेल्यावर बनवू. कारण इतकं चाललंय की ती मगाची मॅगी खाल्लेली जिरून गेली कधीच. आपने खाया का नाही कुछ? बिल्कुल खाया, बिस्किट वगैरह लिए। मित्रांनो तर थांबलोय आता इथं. ओट्स बनवायचे होते पण पाणी नाही आहे त्यामुळं फरसाण होतं थोडं. ते फरसाणच खातो संपूर्णच टाकतो सगळं. भूक लागते एवढं चालायचं म्हणल्यावर लई भयंकर आहे. मित्रांनो हरळमध्ये मित्रांनो तर फायनली शॉर्टकट घेतोय. सगळ्यात मोठा शॉर्टकट ह्या केदारनाथ ट्रॅकमधला सगळ्यात मोठा शॉर्टकट आहे हा. तर बघूया कसं आहे. बघू शकता इथनं चालू होतंय की डायरेक्ट वरती निघतोय तिकडं. हा भाई भाई कैसा है? एक नंबर यार, मन करती खुश हो गया। आप दर्शन करके आ गए क्या? बिल्कुल गर्भ गुफा तक जाओ, अंदर एक नंबर मजा। बिल्कुल। और कितना टाइम लगा? टाइम ही लगा है 7 घंटे। लाइन में लगे क्या? नहीं, जाने का घंटे में दर्शन हो गया। ओके ओके भाई ये शॉर्टकट बढ़िया है क्या? अरे भाई शॉर्टकट एक नंबर है। एक नंबर है, खाली ऊपर जाके फटती रहेगी उधर. इसमें जान होनी चाहिए, कुछ नहीं फटेगी। तर चला मित्रांनो पुढे गेल्यावर दाखवतो काय रिएक्शन आहे. तर तिकडं तर लई चढ आहे स्टिप. ह्याच्या अगोदर 2 वेळा मी ह्या रोडनी गेलेलो आहे पण त्यावेळेस बॅग नव्हती. Which place where are you? अरे मराठी बोल रहा हूँ, महाराष्ट्र से. Oh yeah. पुणे पुणे बारामती. तो आप कहाँ से होते? आपको गाली नहीं दे रहा है यार, आपको लगेगा. अरे नहीं, हमको नहीं लगता, हमने तुमको दे दी, तुमको पता चला हाँ. नहीं चला तो हमें भी नहीं चलेगा। देखो भाई ने गाली दे दी बोल रहा है. अरे नहीं, इसको साथ ले ले, इसको ऐसा साथ हो ले ले। सकता है, दाम पे इसको साथ ले जा, आके साथ ले जा, ऐसा इसको हो साथ ले सकता जा। है। नहीं, आदमी जस्ट फॉर ए फन, जस्ट फॉर ए फन। ओके ओके चला बाय बाय. मित्रांनो तर चाललोय शॉर्टकटनी. तर उतारताना नाही काय चढताना ही होणार, लई त्रास होणार. त्यात बॅग 20 किलोपेक्षा जास्त वजनाची. मी तर बसतच जाणार बाबा. 10 पावलं चाललं की बसायचं, 10 पावलं चाललं की बसायचं. लय अंतर कमी होतंय त्याने. चला बघूया कसं होतंय. तुम्हाला दाखवतो अगोदर रोड कसा आहे. बघा असा आहे. 1 मिनिट. हे असा रोड आहे शॉर्टकट. ओके जंगलातनं डोंगरातनं चाललाय मित्रांनो. तर पहा शॉर्टकट कसा आहे. मित्रांनो तर लई दगडी दोंड आहेत बेकार. अजून तर मेन चढायला तर गेलोच नाही. ओके भाई कैसा है शॉर्टकट? शॉर्टकट कैसा है? ये हाँ जैसे जिंदगी में दोबारा जन्म होता है वैसा शॉर्टकट है ये अगर पहले जानते तो आते नहीं। अरे तो फिर से जन्म कैसे लेते आप? क्या बताइए, महादेव कृपा है कि यहाँ आ गए. ओके मित्रांनो तर शॉर्टकटमध्ये परत ही वॉटर क्रॉसिंग होती. म्हणजे तुम्ही पावसाच्या दिवसात आला तर इथनं पाणी वाहतं. पण आम्ही सुरुवातीला चालू आहे. आम्ही म्हणजे मी एकटाच आहे. तर पाहू शकताय बर्फ आहे. बर्फ पण ब्लॅक आईस आहे, घसरायची भीती. ओके चला. हेलिकॉप्टर सारखं येतंय 15-15 मिनिटाला हेलिकॉप्टर आहे. आता इथनं पुढं खरी मेहनत लागणार आहे. तर थांबा इथंच इंस्टाग्रामसाठी रील काढूया.
ओके मित्रांनो, तर तिकडून आलंय ती पिवळं दिसते का, तिथनं आलंय. दगडी दोंडे पार करत, बर्फ पार करत आता वरती चढायचे. ते दिसतात का निळे शेड, तिथपर्यंत जायचे. चला मित्रांनो, तर पाहू शकता किती खडी चढाई. आता शिकत सुरुवात केली. चला मित्रांनो, तर खालनं तिकडून सुरुवात केली ती आणि इथनं खाली दरी आहे, तिथनं परत वरती चाललो होतो. असे चढायचे सरळ सरळ चढाईला, तसं काही एवढं प्रॉब्लेम वाटत नाहीये. आलोय जवळ, आता 2 किलोमीटर राहिले फक्त. ओके असा चढ आहे कठीण दगडातनं. मित्रांनो, तर शॉर्टकटनी उतरताना लय कष्ट आहे, चढताना नाही एवढं. चढताना फक्त वजन बॉडीवर येत आहे, बाकी उतरताना लय केअरफुल उतरायला लागते, घसरायचे लय चान्सेस असतात. चला मित्रांनो, तर फायनली संपतं इथं शॉर्टकट. पण लय हालत खराब झाली तशी. आता मला पाय असा 1 फुटाचा जर टप्पा असला तर पाय उचलूशी वाटा नाही, इतकं अवघड झालंय. आपल्याला जवळपास 8 तास लागले पोचायला. अजून पोचायचे इथनं 2 किलोमीटर राहिले. आता इथनं सगळं प्लेन आहे सपाट. बघा व्ह्यू कसला आहे नाथखोळा. मित्रांनो, तर फायनली आलोय वरती चढून शॉर्टकटनी. अजून थोडा राहिलाय फक्त. बसलो इथं. तर एवढं काय मला हार्ड वाटलं नाहीये, म्हणजे बेसिक आहे, बेसिक. एवढं काय हार्ड नाहीये. फार तर 2 वेळाच बसलो मी येताना. फक्त तिथं मध्ये थोडं बर्फ आहे आणि दगडी वन यायला लागतं, तेवढंच रिस्की. बाकीचं काय एवढं रिस्की नाही. तुम्ही पण येऊ शकताय कधी पण, पाहू शकताय. तिकडून इकडं आलोय पार. मित्रांनो, तर शॉर्टकट आता शेवटच्या टप्प्यात आलाय. पण लई सरळ सरळ चढायचे. दमलो पार. हो, कुठलं ना तुम्ही? बरोडा. गुजरातचे. चला दबलो पार. हे बघा कसलं स्ट्रेट आहे. मेन म्हणजे बॅग आहे म्हणून लई त्रास आहे मला. बॅग नसती तर पडले सर दामाने. मित्रांनो, तर फायनली शॉर्टकट संपून आता प्लेन रोडला लागलोय. आता 2 किलोमीटर राहिले. तर चला, जास्त व्हिडिओ नाही काढत. माझा पाय दुखायला लागला एक राईट साईडचा. चलो मित्रांनो, जरी तुम्ही घोड्याने आला तर घोडा इथंच तुम्हाला सोडणार आहे. इथनं तुम्हाला तरी 1.5 किलोमीटर चालत जायला लागेल, नाही तर परत पिठ्ठू करायला लागेल कोणाच्या ते कोकंडी बसून जायला लागेल. चला मित्रांनो, तर फायनली मंदिर दिसायला लागले. ते अजून 1/2 किलोमीटर असेल. येण्याची पाय डाऊन झाली. पण चला, मंदिर दिसाल्यावर आता जरा मला एनर्जी आली का वाटायला लागली. तर चाललोय आता फास्ट. चलो मित्रांनो, तर मंदिराच्या जवळपास 300 मीटर ते 200 मीटर अलीकडं हेलिपॅड आहे, हेलिकॉप्टर. त्याला पण 2 महिने अगोदर बुकिंग करायला लागते. मंदिरात जातो आता. मित्रांनो, तर इथं आल्यावर टुरिस्ट टोकन घ्यायला लागते. तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय असलं तर उत्तमच आहे, नाही तर इथं पण करून घेतलं जाते. चला पाहू शकता इथं टुरिस्ट टोकन. ओके चला जाऊया. बॅगने लय अवघड केलं माझं का. ओके मित्रांनो, टोकन घेतल्यानंतर पाहू शकता हे ओम, मोठा ओम आहे. त्याच्याबद्दल माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल. पहिलं मंदिराकडे जातो. इथं मंदिर दिसतंय. मित्रांनो, ज्याच्यासाठी आलो होतो केदारनाथ बाबाचे दर्शन करायला, तर ते मंदिर दिसलंय. आलोय आपण फायनली. पाहू शकताय फुलाची सजावट आणि इतकं भारी मंदिर. तर चला जाऊया आता. तिथं गेल्यावर दाखवतो मला. मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण इतक्या लांब आलोय त्या गोष्टी पशी पोचलोय आता. पाहू शकताय समोर शिवशंभो. फुलाची सजावट काय एक नंबर भाऊ. आज 2 मे
आणि 2 मे दिवशी मंदिर उघडले आणि तुमचा भाऊ मंदिर उघडले त्या दिवशी दर्शन करायला. जवळपास 7 दिवसात आपण 1900 किलोमीटरचा बाईक प्रवास आणि जवळपास 22 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपण केदारनाथ बाबाचे दर्शन करायला आलोय. तर पाहू शकते मंदिर एक अप्रतिम दिसतंय. लय दमलो मी माहिती का, इकडे आले ऑक्सिजन कमी, लेवल कमी आणि बॅग मी नाही जवळपास टेंट वगैरे स्लिपिंग बॅग सगळंच घेऊन आलोय 2-3 दिवसासाठी राहायसाठी. त्यामुळे लय वजन होतं तरी आलो. 9 तास लागले आपल्याला इथं पोचायला. आणि गर्दी म्हणलं तर गर्दी तुम्ही पाहू शकताय, जिकडं बघाल तिकडं माणसं दिसतात. पहिलं नाही काय करतो मी, झोपतो इथंच, बॅग टाकतो आणि फळशीवर झोपतो. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुमच्या भावाला फॉलो करायचे. भाऊ फायनली केदारनाथ बाबाचे दर्शन करणार आहे आज, पोचलाय केदारनाथला. चला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक शेअर आणि फॉलो करा. चला लय कटाळा आला आणि कमेंट करा हर हर महादेव. मित्रांनो तर फायनली पोचलोय केदारनाथ बाबाच्या दर्शन करायला. भाऊ अप्रतिम दिसते भाऊ, कसली सजावट केली, नादखुळा. आणि जेव्हा बॅग खाली सोडली ना तेव्हा एकदम रिलीफ वाटतं. असं वाटलं की माझं वजनच सगळं कमी झालं. तर चला पोचलोय फायनली, जरा रेस्ट करतो मग दर्शन कधी करायचं पाहूया. मित्रांनो तर फायनली आपण केदारनाथ बाबाच्या मंदिराच्या इथं पोचल्यानंतर पहिलं तर बाबांचे बाहेरनं दर्शन घेतले. त्यानंतर पहिलं काम केलं म्हणजे बॅगेज टाकून आपण झोपून घेतलं. कारण 9 तास चालत आलो आहे, 22 किलोमीटर चाललो आहे. त्यात 20 किलोचं वजन होतं सोबत. बॅग काय एवढी भारी आणली, जड आणली म्हणतात. तर बॅगमध्ये टेंट आणि स्लिपिंग बॅग वगैरे सगळं आणलेलं आहे, त्यामुळं बॅग जड झाली. तर चला मित्रांनो फायनली तुमचा भाऊ पोचलाय केदारनाथ बाबाचे दर्शन करायला. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि इथं 1 नंबर झोप झाली, एक माझी झोप झाली जवळपास 10 तासाची. आता काय खायचं ती बघूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली आपण केदारनाथ बाबाच्या मंदिराच्या इथं पोचल्यानंतर पहिलं तर बाबांचे बाहेरनं दर्शन घेतले. त्यानंतर पहिलं काम केलं म्हणजे बॅगेज टाकून आपण झोपून घेतलं. कारण 9 तास चालत आलो आहे, 22 किलोमीटर चाललो आहे. त्यात 20 किलोचं वजन होतं सोबत. बॅग काय एवढी भारी आणली, जड आणली म्हणतात. तर बॅगमध्ये टेंट आणि स्लिपिंग बॅग वगैरे सगळं आणलेलं आहे, त्यामुळं बॅग जड झाली. तर चला मित्रांनो फायनली तुमचा भाऊ पोचलाय केदारनाथ बाबाचे दर्शन करायला. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि इथं 1 नंबर झोप झाली, एक माझी झोप झाली जवळपास 10 तासाची. आता काय खायचं ती बघूया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला बाय बाय. मित्रांनो लाईन एवढी ना, कुणी मध्ये घुसला तर त्याला डायरेक्ट इतकी वर वाटतात का लोकांतात ना, काय नाही. तर मित्रांनो आपलं काय नाही, आपण 2-4 दिवस इथंच आहे, कधी बी दर्शन घेईल, काय अडचण नाही. झोपलोय आता, खातो काहीतरी. मला बनवायचं बी कटाळा आला आहे आपल्याकडे गॅस वगैरे. त्याला बॅग उचलायची मला कटाळा आला आहे. मेन म्हणजे बॅग इतकी जड झाली. तर मित्रांनो फायनली आता उठलोय झोपीतनं. लय कटाळा, हेच पेन करते, हातास वरतीच करून दे इतकं पेन करते. तर चला अगोदर काय ते खातो, बाटली बनवून घेतो. पाठीमागे टेंट लावायला जागा आहे, तिथं टेंट लावून आराम करतो. कारण आपल्याला दर्शन उद्या सकाळी घ्यायचं आहे. कारण आता लय गर्दी आहे, जवळपास 4 ते 5 तासाची लाईन आहे. 4-5 कुठं 10 तासाची लाईन असेल बहुतेक. तर बघूया किती पहिलं तर आज तर रेस्ट करूया. मित्रांनो तर पोचलोय आणि इथं आलो म्हणलं काय ते खाऊ. कारण काय झालं, पाणी पण संपलं होतं, हे ओट्स बनवाय आणि जागा पण भेटा नाही. म्हणजे टेंट लावायची तर जायचं तिथंच बनवायला लागेल. तर तोपर्यंत लईच भूक लागली होती, लई एनर्जी डाऊन झाली गत होती. तर मसाला इथं डोसाच होता अवेलेबल, तर डोसा खायला घेतलाय, पाहू शकताय. इथं महागाईचे रेट म्हणजे 180 रुपयाचा नुसता मसाला डोसा आहे. दुसरा खातोय. मग थोडं नाही बुक हे झालं तर मग ओट्स बनवलं मी.
मित्रांनो तो डोसा वगैरे खाऊन झालाय आता. तर पाठीमागं काय मध्ये घुसतात लोक, त्यामुळं भांडणं म्हणजे ओरडतात एकामेकाला. तर चला थंडी लय वाजते आता, टेंट लावा कुठं तरी. मित्रांनो तर टेंट लावतोय आता इथं. तर मंदिराच्या पाठीमागं आलोय भीमशिलाच्या इथं. तर इथं लय गर्दी. तर पहिलं म्हणलं आराम करावा सगळं, हातपाय एवढं जाम दुखायला लागलेत ना. तर चला आराम करूया, मग टेंट लावूया पहिले. मित्रांनो तर आता इथं टेंट लावतोय. तर इथं जागा व्यवस्थित वाटते मला. तर इथं बरेच भावांनी टेंट लावलेत, आपण पण लावूया. तर तुम्हाला टाइम लॅप्समध्ये दाखवतो. ओके. मित्रांनो तर इथं टेंट लावलाय आणि आता ओट्स बनवतोय. भूक लागली, चढून चढून पाय बी सगळं जाम झाले. हो खांदा बिंदा सगळं जाम झालं. इतकी जड बॅग घेऊन आलो ना, आता वजन कमी होईल. ओट्स बिट्स खाल्ले की कमी होतील सामान. तर पहिलं चमचा घेतो, त्याला चमच्याने हलवायला पाहिजे. मित्रांनो तो ओट्स खातोय आता. तर चला खाऊया. मस्त लागतात, खाऊया ओट्स. मित्रांनो तर निघालो आरतीसाठी. तर इथं पाहू शकता एक सायकल येऊन आलाय, वेस्ट बेंगॉल आहे ना. आणि ती बिना घ्यायची सायकल घेऊन आलाय. मित्रांनो तर बाहेरनं VIP साईडनी लय गर्दी करत होती. तर पोलीसवाले भडकले, एक ह्याला नाही मारायला लागले. हे भाऊ माझ्या बरोबरच होते, तर ह्यांनी गेले आणि मला नाही सोडलं. बढ़िया दर्शन हो गया. तर मित्रांनो पाहू शकताय मंदिर आहे. लय गर्दी पहिल्या दिवशी एवढी गर्दी आहे. आणि ही लोक VIP साईडनी दर्शन घ्यायसाठी थांबले. तिथं पण 3-4 तास थांबलेले आहेत. तरी पण इथं लय धक्काबुक्की झाली. मी काही गर्दीत होतो म्हणून कॅमेरा नव्हता काढला, पण ज्यावेळेस हाणायला लागले ना त्यावेळेस कॅमेरा काढलाय. तर मंदिरात आलोय आता दर्शन करायला. तर VIP साईडनी दिसते का तुम्हाला? दिसलं का नाही काय माहित. लय रिस्की, तसे कॅमेरा बिमेरा काढून घेतला तर लफडा व्हायचा. मित्रांनो तर फायनली दर्शन झाले. आता थंडी पहिली माझ्या अंगात, कॅमेरा स्टेबल राहिने. बघा इतकी माणसं आहेत, जितकीच नजर आहे तितकीच लोक आहेत. आज मेन म्हणजे आरती नाही. थांबा एक व्हिडिओच काढावा पाहिजे प्रॉपर. हरळ महादेव मित्रांनो. तर फायनली आज आपण केदारनाथमध्ये, आज दिवस पहिला आहे म्हणजे आज 2 मे. तर 2 मेला बाबा केदारनाथचे कपाट उघडलेत. तर 2 मेलाच आपलं दर्शन झालं, एकदम भारी दर्शन झालं. तर गर्दी खूप आहे, लय अपेक्षापेक्षा जास्त गर्दी. लय थंडी मायनसमध्ये. मी तर अंडर प्रिपेअर आलो आहे बहुतेक. थंडीसाठी अजून रगबीक पाहिजे होता. तर चला दर्शन वगैरे ओके मध्ये झाले, काय अडचण नाही आहे. हे बघू शकताय गर्दी. ओके. काही लोकांना 6-7 तास लागतात. मी VIP साईटनीच गेलो म्हणजे तिथं पण तिकीट नव्हतं घेत. तिथं थांबायला लागत होतं 1 तास थांबल्यानंतर त्यांनी सोडलं. तर अशा प्रकारे दर्शन झालंय. मित्रांनो तर काय झालंय, मंदिराचे कपाट बंद झाले, लाईन तशीच आहे. ह्यांनी अगोदर अनाउन्समेंट पण नाही केली की किती वाजता कपाट बंद होईल काय. चला मित्रांनो, माझी पाण्याची बाटली कुठं राहिली? पाण्याची बाटली एक महत्वाची, 80 रुपयाला पाण्याची बाटली. मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये हरळ महादेव तर सगळ्यांनी लिहा. ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय त्यांनी तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आणि कमेंट बॉक्समध्ये हरळ महादेव लिहा. आणि कोण नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि कारण मराठीतनं मला वाटतं हा पहिलाच व्हिडिओ असेल जो केदारनाथचा असेल. तर चला, तुमचा भाव अजून 2-3 दिवस इथंच आहे. तर तुम्हाला काही नाही करायचं, फक्त भावाला
फॉलो करा. भाऊ तुम्हाला सगळी डिटेल माहिती देणार इथली. तर चला सबस्क्राईब करा. हे पहा केदारनाथ बाबाचे मंदिर. तर ज्यांना कोणाला यायचं पॉसिबल नाही आहे त्यांचे दर्शन होऊन जाईल. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा मित्रांनो.